त्याच्यानंतर ते रामेश्वर पवार ग्रंथालयावर त्याच्या ग्रंथालयाची योजना वेगवेगळ्या मला सांगायचं या गावाची मी नवीन नाही आहे. या गावातले माझे मित्रही भरपूर आहेत आणि मला या गावाबद्दलची एक आस्था आहे, आनंद वाटतो मला इथे आम्ही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक गोष्ट खूप चांगली आहे आपल्या गावामध्ये की सगळे एकत्र येऊन कुठलाही उपक्रम करतात. एक परंपरा आहे तुमच्या गावाला. मंदिर सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रिझर्व झालेली आहे. आता मी बाकी काही बोलणार नाही कारण आता बोलायची गरज नाही, कारण तुमच्यामध्ये तुम्ही सगळे सावध झालेले आहात. तुम्हाला सगळी माहिती मंदिराचं संगोपन कसं करायचं काय आहे. त्याच्यामुळे तो विषय नाही. निळकंठ मंदिराबद्दल सांगितलं, शिल्पाबद्दल सांगितलं, सगळ्या गोष्टी आहे आणि तुमच्याकडे आता QR कोडवर सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत. फक्त मला एक मुद्दा याच्यात मांडायचा आहे की मला चांगलं आठवते की 6 वर्षापूर्वी मला दादांचा फोन आला होता, गंगाधरराव पवारांचा, आणि ते मला म्हणले होते की मला हक्कानं त्यांनी सांगितलं होतं की सर एक काम करायचं, मी माझा एक मुलगा तुम्हाला दत्तक म्हणून देतो आणि त्या पोराला तुम्ही फक्त तुमच्या सोबत ठेवा. कोण एक आहे ना, मग त्याने मला फुलाचं नाव सांगितलं. तो प्रल्हाद माझ्याकडे आला, हा चक्रीचा अनेक झाला आणि माझा शब्द होता की मला मी ज्यांना मानत होतो ते दादांनी मला या पोराला सांभाळा म्हणून सांगितलं. नंतर मग तो सोबत माझ्याकडे येत गेला. मग वारसा गटामध्ये आम्ही त्याला घेतलं. तो आमच्यासोबत सगळीकडे फिरला. आमच्या सगळ्या लोकांनी जे डिव्हिजन दिलं त्याच्यात कुठेही तो कमी पडला नाही. ॲक्च्युली स्वखर्चानं त्या पोराला काम केलं आणि आनंदाचा वाटला की या गावाची जी पूर्व परंपरा आहे ती परंपरा चालवणारा एक नवा युवक तुमच्या गावाला मिळाला आणि त्यावेळेला खूप छान वाटलं. टेबल आर्टच्या माध्यमातून असू द्या, काही असू द्या, प्रल्हादची कामं जी आहेत ती खूप पुढे पुढे आता त्याचा जिथं पुढे सन्मान होईल तर मला तो माझा सन्मान वाटतो की न सांग कुणीतरी मला सांगितल्यामुळे मी काहीच केले नाही, परंतु मी त्याला पाठबळ द्यायचा प्रयत्न केला. आज तू जिथे जिथे त्याचं नाव होईल, तू दिल्लीला गेला, कुणाला भेटला, काही नवीन त्याला टाकलं तर मला उगाच कुठतरी सुकून मी एक शिक्षक म्हणून आपला विद्यार्थी पुढे गेलाच पाहिजे, आपल्याही पुढे गेला पाहिजे, त्याच्यातच आपला विजय असतो आणि मला खूप चांगलं वाटतं. दुसरी गोष्ट महत्त्वाची सांगायचं म्हणजे की या